सुषमाताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पुण्यामध्ये महाविकास आघाडीमधला एक अतिशय महत्त्वाचा असा नेता जो पवारांचा एक म्हणजे समर्थक आहेत ते पवारांचे, आणि आता ते पुन्हा काँग्रेसच्या वाट्यावरती आलेले आहेत। आपली प्रतिक्रिया। प्रशांत जगताप एक तत्वनिष्ठ कार्यकर्ता आहे। तत्वांसाठी आपल्या म्हणण्यावरती ठाम राहणं आणि भूमिका घेणं याला एक धाडस लागतं। ते धाडस निश्चितपणे प्रशांत जगतापांच्या अंगी आहे। आता त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका पाहता निश्चितपणे ते भाजपा किंवा शिंदे यांच्या वाटेवर जाणार नाही। राहता राहिला प्रश्न त्यांच्यासाठीच्या दोन पर्यायांचा, तर त्या पर्यायांचा विचार ते नक्की करतील। पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी रात्री त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली, ती त्यांना त्यांच्या निर्णयाचं कौतुक करण्याबद्दल आणि त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याबद्दल। पक्षप्रमुख निश्चितपणे म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडेल जर प्रशांत जगतापांनी अशी काही भूमिका घेतली तर, मात्र या भूमिकेवर कुठल्याही प्रकारे निर्णय झालेला नाही किंवा कसलाही शिक्कामोर्तब झालेला नाही। पण सुषमाताई, तुम्ही सुद्धा काल एक फेसबुक पोस्ट सुद्धा केलेली होती की एका धडाडीचा कार्यकर्ता आणि त्याला असा निर्णय घ्यावा लागतोय, हे खूपच अत्यंत धक्कादायक आहे असं तुम्ही सुद्धा म्हणाला होता। महाविकास आघाडीमध्ये अशा नेत्यांची कदर नाहीये? महाविकास आघाडीचं मला काही माहित नाही। माझ्या पक्षामध्ये अशा लोकांची निश्चित कदर आहे, कारण माझ्यासारखा तात्विक मुद्द्यांवर चालणारा माणूस जेव्हा मी काही तत्व घेऊन लढते त्यावेळेला माझा पक्ष कायम माझ्या पाठीशी उभा राहतो आणि भूमिका म्हणून कायम माझ्यासाठीच्या सपोर्टिव्ह अशी सगळी यंत्रणा माझा पक्ष माझ्यासाठी देतो। त्यामुळे मला माझ्या पक्षापुरता बोलायचा अधिकार आहे की होय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कायमच कार्यकर्त्याचं मत जपलं जातं आणि कार्यकर्त्यांना भूमिका घेण्यासाठीचं हवं ते स्वातंत्र्य सुद्धा। सुषमाताई, तुम्ही प्रशांत जगताप तुमचे सुद्धा चांगले सहकारी आहेत, मित्र आहेत, तुम्ही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न नाही केला? त्याच्यात मनधरणी करण्याचा काय प्रश्न आहे? ज्यांचा मेंदू कमकुवत असतो किंवा ज्यांच्याकडे निर्णय क्षमता कमतरता असते त्यांची मनधरणी करावी लागते। जे वैचारिक दृष्ट्या अत्यंत सक्षम असतात त्यांची मनधरणी करण्याची गरज नाही, ते स्वतः निर्णय घेण्यासाठी योग्य ते पात्र असतात आणि मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये ती कुवत आहे, त्यामुळे ते निर्णय घेऊ शकतील। मी तुर्तास आपल्याला एवढंच सांगितलं पाहिजे की जेव्हा टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान मोदीजी पुण्यामध्ये आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी म्हणून त्या मंचावर माननीय शरद पवार साहेब होते, अगदी त्यावेळेला सुद्धा म्हणजे आज कार्यक्रमाला मंचावर पवार साहेब असतानाही बाहेर आमच्या सोबत मोदींच्या विरोधातले नारे देण्यासाठी प्रशांत जगताप रस्त्यावर होते। त्यामुळे प्रशांत जगताप हा तात्विक भूमिका घेणारा कार्यकर्ता आहे आणि बघूया, मला वाटतं की आपण त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे। त्यांनी 2-3 तासांचा वेळ मागितलेला आहे सगळ्यांनाच आपल्याला, 2-3 तासानंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करते। उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरचा ते विचार करू शकतात का सुषमाताई? ते मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे, ती ऑफर आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा कुठेही सन्मानच होऊ शकेल। तो आमच्याकडे होऊ शकेल, तो काँग्रेसकडे कुठेही। आता तो निर्णय काय घ्यायचा आहे तो त्यांचा कॉल आहे आणि मला वाटतं की त्यांनी लेट हिम स्पीक आउट, त्यांना त्याच्यावरती बोलू द्या। ते बोलतील तोपर्यंत आपण जरा थांबूया। बरं, धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्यासोबत आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सध्या प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची साथ सोडून आता काँग्रेसमध्ये सुद्धा जाण्याचा निर्णय घेतला असल्याच्या बातम्या येत आहेत। उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांना काल फोन करून जवळपास 9 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली। या चर्चेवेळी सुद्धा आता नेमकं ते कुणाची ऑफर स्वीकारतात आणि काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे शिवसेनेमध्ये या तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं उद्धव ठाकरेंनी त्यांना विश्वास दिलेला आहे। प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरेंनी काल फोन सुद्धा केला आणि फोनवरती जवळपास या दोघांमध्ये 9 मिनिटांची चर्चा सुद्धा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेमध्ये या तुमचा योग्य सन्मान राखू असं सुद्धा विश्वास जो आहे तो उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगतापांना दिला।